तुझ्या पोटात काय गेलं ग? मनी मणी गिळलाय, काचेचा मणी गिळलाय. बाहेर ये. काय? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आज बघा ऊन कसलं कडक आहे आणि या कडक उन्हात आम्ही निघालो आहे बाहेर. म्हणजे क्लासचं थोडंसं काम आहे. खूप दिवसाच्या ब्लॉगपासून हेच चाललं आहे की ट्युशनचे युनिफॉर्म्स म्हणजे कलर डिसाईड झाला, परत तो चेंज झाला आणि आता परत वेगळा कलर डिसाईड झाला आहे. सो हां, म्हणजे मुलांचे युनिफॉर्म तयार झाले आहेत, आता स्टाफचा राहिला आहे आणि तोच बघायला म्हणजे आज कन्फर्मच करून यायचं आहे आणि त्यासाठी निघालो आहे. आणि आमच्या लाडूबाईने काय पराक्रम केला आहे माहिती आहे? तू काय खाल्लंस बबडी? तुझ्या पोटात काय गेलं ग? मणी गिळलाय, काचेचा मणी गिळलाय. आणि आता काय करावं लागणार? पोट फाडायचं ना. बस आता तुझं पोट फाडावं लागणार. असेच खेळत खेळत मणी गिळून टाकलाय आणि आता हॉस्पिटलला पण नेऊन आणलंय आणि नुसत्या केळी चारतोय. थोडा एकच ऑप्शन आहे, तो बाहेर यायची वाट बघतोय. नाही आलं तर मग पोटातून झाड येणार. आता झाड येणार तुला म्हणायचं येणार. काय गेलं? खरंच लहान मुलांना खूप जपावं लागते आणि खरंच लक्ष ठेवा. ते मला वाटतं 4-5 वर्षाची होईपर्यंत त्यांना कंटिन्यू बघावंच लागते. आणि जस्ट ती खेळत होती आणि थोडंसं आतमध्ये गेलो होतो तोपर्यंत तिला एक मणी सापडला आणि तिने तो गिळला. मग त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आता फळं वगैरेच खायला देतोय. आधी तर आम्ही दोघीच जाणार होतो, त्यानंतर एक जण ॲड झालं. आधी आम्ही दोघी 2 व्हीलरवर जाणार होतो, परत जिजू पण येतो. काय काय जबरदस्ती घेऊन चालले आम्हाला. बबडी ते खाल्ल्यावर त्याचं पण झाड येतं पोटात. बस मग मला सांगू नको चिंचेचं झाड येईल बघ. तुझ्या मैत्रिणी माझ्याकडे काय कंप्लेंट करत असतात ना? अशा बोलतात ना. मग तू का मारत असतेस त्यांना आणि तू माझ्याकडे मग कंप्लेंट्स घेऊन येते? इतकी आगाव आहे ना, खरंच रोज काही ना काही आगावपणा करत राहते आणि माझ्याकडे कंप्लेंट्स येतात. तू आणि मामा ही बघा कशी एकटीच पुढं पुढं पळतीये. लास्ट टाइम पण हेच होतं, मी रागवून आलते परत माहीतच नाही. इकडे बघितला होता आम्ही. हाच आम्ही आणला होता सॅम्पलसाठी घरी. तर गेल्या वर्षी आपल्या अकॅडमीच्या स्टाफसाठी टी शर्ट्स होते युनिफॉर्म म्हणून, बट यावेळीपासून आपण स्टुडंटसाठी सुद्धा युनिफॉर्म्स करतो आहे. त्यांना आम्ही टी शर्ट्स केले आणि टीचर्सना ब्लेझर्स करतो आहे, हाफ ब्लेझर. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाच्या साईजनुसार शिवून घ्यायचे, तर त्यासाठी आम्ही कापड बघतो आहे. आणि मुलांचा डार्क कलरचा युनिफॉर्म असल्यामुळं टीचर्सचा फेड कलरचा करतो आहे. आणि त्यामुळे फेड कलरमध्ये आमचा ग्रे कलर डिसाईड झाला. त्यामध्ये पण ग्रेमध्ये किती सारे शेड असतात, त्यामुळे प्रत्येकाला एक वेगळा शेड आवडत होता. सो आज एकत्रच गेलो आणि बघितला आणि सगळ्यांना मिळून एक शेड आवडला, पण त्या शेडमध्ये जास्त कपडाच त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. ऑलरेडी बघून गेलो होतो 1 आठवड्यापूर्वी, पण त्यावेळेला पण कापड थोडंसं कमीच होतं आणि प्रत्येकाला वेगवेगळी चॉईस होती, त्यामुळे आज सगळे एकत्र आले. पण आज पण कापड कमी आहे, हा प्रॉब्लेम. बाहेर आता तू सेल्समन बनणार आहे. मला ती पॅन्ट देता का? ये बाहेर. इथेच बसणार आहे का तू? हिला जायचंय त्या हत्तीजवळ. आणि आज परत आमचा हेलपाटाच झाला आहे. आत्ता पण क्वांटिटीच्या विषयामुळे आम्ही घेतलेलं नाही आहे. क्या हुआ? काय कपडाच मिळाला मला चांगला असं, आणि आमच्या स्टाफला डार्क कलर नको आहे, काय करायचं?
जो स्टाफ आतापर्यंत तुझे नखरे होते म्हणून तुला काढून टाकलं. तर तो बापरे स्टाफ पण तसंच करायला बघा लागला. अजून पण इन्स्टा हँडलिंग माझ्याकडे आहे. काढून टाकलं. इन्स्टा हँडलिंग माझ्याकडे आहे. अगोदरच काल भांडत होती. तिथं ज्या कलरची क्वांटिटी अवेलेबल आहे ते कलर आम्हाला नाही पाहिजेत आणि आम्हाला जे कलर हवे आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे क्वांटिटी नाही त्याला आहे. काय म्हणायचं म्हटलं तुम्हाला? वेस्ट कोट बघा तिला प्रत्येक गोष्टीत माझं सजेशन लागतं आणि मला कशी बोलते ती. सगळ्यांच्या साईज नसेल. माझ्यासाठी किती लागेल? बघा पान शॉपमध्ये गेली आहे ही कशासाठी? पाण्याची बॉटल घेण्यासाठी. स्मोकिंगचा वास. मग तुला पान शॉपमध्येच जायचं कुठं होतं. पाणीच नाही इथं कुठं भेटलं. म्हणजे तुला तिकडे नेत होती ना मुलचंदला, तर काय कापडचा इश्यू होत होता म्हणून आता तिथून थोडंसं पुढे एक दुसरं होलसेल शॉप आहे, इथे भेटते का बघायला आलोय. आमच्याकडे ब्लेझरच्या तर भरपूर व्हरायटीज आहेत, ट्रेडिशनल प्लस वेस्टर्न, बट कापड बघायचं आहे आपल्याला. काय चाललंय तुझं? तर ना हे शॉप इतकं मोठं आहे सिंहगड रोडलाच, आणि तिथे शॉप मोठं दिसलं, त्याच्यात व्हरायटी पण दिसत होत्या म्हणून आम्ही त्याच्यामध्ये गेलो. बट अजिबात एकतर ते कस्टमरला तर व्यवस्थित ट्रीट करतच नाहीत. जे रिक्वायरमेंट आहे ते इवन दाखवायलासुद्धा ते इतका आळस करत होते ना, म्हणजे आपण एक आशेनं गेलेलो असतो ना की इथं तरी बाबा भेटेल. पण खूपशा असे शॉपमध्ये आपल्याला एक्सपिरियन्स येतात की आपण शॉप बघून जातो पण तिथली ट्रीटमेंटच व्यवस्थित नसते. तर तसंच काहीसं इथं झालं, त्यामुळे पुढे काय आम्ही जास्त बघत बसलोच नाही आणि तिथून पण निघालो. आणि आता फायनली आम्हाला घ्यायचं मुलचंदमध्येच आहे, पण आता ते क्वांटिटी तेवढी मिळते आहे का ते चेक करायचं चालू आहे. या इकडे आगाऊ, ए पळू नको तिकडे. पण तू रडलीस ना, मग आता नाही मी क्वेश्चन कुठे ऍड केले ते तुम्हाला कळेल. एक स्कीम टेन्शन नाही राहणार. सेम तशीच घ्या. त्याचे जे चेक्स असतील ना त्याच्या बेसवर जे काय क्वेरीज असतील तसे करा. आम्हाला काय सांगितलं त्यांनी की तुम्हाला काय फक्त क्वेश्चन ऍड करायचे आणि त्याच्या बेसवर टेस्ट. चला निघा तुमच्या कामाला. तू बसतेस का अश्विनी ट्युटोरियल्स मध्ये जाऊन? तू बसते क्लासवर? ती शिकवणार पोरांना आणि तू तिथं बसणार का अभ्यास करत? सोडू का? मी घरी. आता माझं काम घरी असते. पप्पाचं पण घरी असते. घरी ट्युशनवर. सोडू का तुला? ए चला गाडी घ्या माघारी. बघा आम्ही कधी थकत नाही अजिबात. तिकडून आलोय तर आता आल्याला लगेच खेळ चालू झालाय आमचा. असाच हो का? कोण खेळतं ग? बस चल. काय? तू लहान आहेस? बास का बबडी? बास का? जाऊयात ना घरी आता. हिला तर जराही थकवा येत नाही आणि तिच्या नादात माझे सगळे कामं राहून जातात. जाऊया ना आता वरती. मी जाते, तू बस ना. आता आमच्या मॅडम निघाल्या होत्या घरी, तोपर्यंत तिची मैत्रीण आली आणि परत डिसिजन चेंज झालाय.
आता परत मला ॲटलिस्ट 10 मिनटं इथं थांबावं लागणार आहे. होती ना कितवीला? झिरोला होती ना हा. आता मी 8वीला मी 5वीला बघा, आधी 0 स्टँडर्डला होती, डायरेक्ट आता 5वीला गेली. काय चाललंय आता तुझं? तुझे ठाण्याला कोणी आणले? तर मामाने बॅड मॅनर्स. वाचता येतंय तुला? काय लिहिलंय त्याच्यावर? पुढे तुरतुरे कुरकुरे लिहिलंय. अच्छा, काय करतेय बबडी? खाऊन झालं का तुझं? चालू आता ये झोपायला. झोपतीये का नाही? झोपा. काय रडतीये? का रडतीये? हे बघ तुला आता सगळे बघ तुला असं कशी रडतीये तू. काय झालं? तर आजचा हा व्लॉग पण मी इथेच एंड करते, कारण उद्या परत एक पॉडकास्ट आहे, तर त्याचीच मला तयारी करायची आहे. सो भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चलो बाय.